अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या जीवन बदलणाऱ्या आध्यात्मिक अशा स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश ऐकताना तुम्हाला स्वामी महाराजांच्या कृपेचा लाभ नक्कीच होईल. तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होईल आणि आनंदाची मोठी लाट तुमच्या जीवनावर येणार आहे. त्यामुळे स्वामी भक्तांनो, चिंता करण्याची गरज नाही. आजचा हा स्वामी संदेश तुम्ही शांतपणे शेवटपर्यंत ऐका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनातील दुःखाचे दिवस लवकरच संपणार आहेत आणि सुखाच्या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. कारण स्वामी समर्थांनी तुमच्या कर्माचा स्वीकार केला आहे आणि आता तुम्हाला नव्या दिशेने नेण्याचा संकल्प स्वामींनी ठेवला आहे. तुमच्या प्रयत्नांना आता स्वामींच्या कृपेची जोड मिळणार आहे. त्यामुळे आता तुमच्या जीवनामध्ये सर्व काही चांगल्या रीतीने पार पडणार आहे आणि तुमच्या जीवनात यश आणि समृद्धीची एक नवी पहाट उगवेल. स्वामी समर्थ महाराजांची शक्ती ही अमर्याद आहे. ज्या भक्ताने स्वामींवर अखंड श्रद्धा ठेवली त्याला कधीही अपयशाचा सामना करावा लागत नाही. कारण जेव्हा भक्त संकटात असतो तेव्हा स्वामी त्याला धैर्य आणि मार्गदर्शन देतात. तुमच्या घरात लवकरच मांगल्य आणि आनंदाची लहर येईल. कारण स्वामींच्या आशीर्वादाने अडचणी दूर होतील, नवीन संधी उपलब्ध होतील आणि सुखदुःखाच्या खेळात तुम्ही विजय मिळवाल. जेव्हा तुम्ही संकटात असता आणि कोणीही मदतीला येत नाही तेव्हा समजून घ्या की स्वामी समर्थ स्वतः तुमची परीक्षा घेत आहे आणि जर तुम्ही श्रद्धेने त्यांच्या चरणी लीन झाला तर ही परीक्षा तुमच्या जीवनातील सर्वात मोठं वरदान बनेल. तुमच्या कर्माने तुमचं भविष्य ठरतं, पण जर स्वामी समर्थांच्या कृपेची साथ मिळाली तर ते भविष्य इतकं उज्ज्वल होईल की तुमच्या कल्पने पलीकडे असेल. आजपर्यंत जे तुम्हाला दुर्लक्षित करत होते, जे तुम्हाला ओळखत नव्हते, ते लवकरच तुमचं यश पाहून अचंबित होतील. कारण स्वामी समर्थांनी तुमचं भाग्य बदलण्याचा निर्धार केला आहे. स्वामी समर्थ महाराज हे केवळ परमेश्वर नाही, ते साक्षात परब्रह्म आहेत, जे भक्तांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. आणि ज्यांनी स्वामींवर अखंड विश्वास ठेवला त्यांच्या जीवनात चमत्कार घडतात. तुमच्या मनात जी इच्छा आहे ती तुम्हाला लवकरच पूर्ण झालेली दिसेल. कारण तुमच्या श्रद्धेच्या जोरावर स्वामी समर्थांनी तुमच्या आयुष्यात एक नवीन वळण देण्याचा निर्णय घेतला आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्या कष्टांची चीज होणार आहे. ज्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत फक्त स्वप्नात पाहिल्या त्या आता प्रत्यक्षात घडणार आहेत. कारण स्वामी समर्थांचा कृपादृष्टीचा प्रकाश तुमच्या मार्गाला प्रकाशित करत आहे. तुमच्या प्रार्थनेचा आवाज स्वामी समर्थांच्या दरबारात पोचला आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला चमत्काराच्या स्वरूपात मिळेल आणि तुमचं जीवन एका नव्या उंचीवर पोचेल. कोणतंही संकट तुमचं नुकसान करू शकत नाही. कारण स्वामी समर्थांनी स्वतः तुमच्या रक्षणाची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे आता तुमच्या जीवनात केवळ आनंद, समृद्धी आणि शांतता राहील. स्वामी समर्थांची कृपा ज्याच्यावर असते त्याला कोणी हरवू शकत नाही. कारण स्वामींच्या आशीर्वादानेच सामान्य माणूस असामान्य कार्य करू शकतो आणि मोठमोठ्या अडचणी सहज पार करू शकतो. तुमच्या मनातील भीती काढून टाका. कारण स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुम्ही ज्या मार्गावर चालत आहात तो मार्ग तुम्हाला थेट यशाकडे आणि समाधानाकडे घेऊन जाणार आहे. तुम्ही आतापर्यंत ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करत होतात त्या आता प्रत्यक्षात येऊ लागतील. कारण स्वामी समर्थांनी तुमच्या जीवनाचा भार उचलला आहे आणि तुम्हाला एका नव्या पायरीवर नेण्याची तयारी सुरू केली आहे. स्वामी समर्थांचे भक्त कधी संकटात एकटे राहत नाहीत. कारण त्यांच्या पाठीशी साक्षात स्वामी समर्थ उभे असतात आणि ते भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख, संकट आणि अपयश दूर करून त्यांना आनंदी आणि समृद्ध करतात. तुमच्या कर्माच्या फळाचा क्षण जवळ आला आहे. तुमच्या कठीण परिश्रमांना आता मोठं यश मिळणार आहे
आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुम्हाला एका नवीन जीवनाच्या दिशेने पुढे जाता येईल. आजवर जे तुमच्या विरोधात बोलत होते ते लवकरच तुमच्या यशाची गाणी गाणार आहेत, कारण स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी एक नवीन आणि उज्ज्वल भविष्य ठरवलं आहे. स्वामी समर्थांची कृपा ज्यावर होते त्याला कोणाच्याही आशीर्वादाची गरज नसते, कारण स्वामींच्या आशीर्वादानेच संपूर्ण ब्रह्मांड त्याच्या बाजूने उभं राहतं आणि त्याला यश निश्चितच मिळतं. स्वामी भक्तांनो, जे कुठलेही कार्य करत असताल ते प्रामाणिकपणे नक्कीच करा. त्यात परमेश्वर तुम्हाला यश दिल्याशिवाय राहणार नाही हे कधीच विसरू नका. जिथे कर्म प्रामाणिक असतात तिथं यश अढळ असतं. स्वामी भक्तांनो, जीवनात तुम्हाला सर्व काही मिळेल, फक्त तुम्ही कधीही निराश होऊ नका. तुमच्या मनातील सर्व चिंता, दुःख, अडचणी आता लवकरच संपत आहे, कारण आता परमेश्वराच्या कृपेने तुमचं आयुष्य एका नव्या दिशेने वळणार असून तुम्हाला सुख, समृद्धी आणि भरभराटीचा आशीर्वाद मिळणार आहे. तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला तुम्ही आता समर्थपणे तोंड देऊ शकता, कारण ईश्वराने तुमच्या मार्गावर यशाचे आणि आनंदाचे पुष्प उधळायला सुरुवात केली आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण देव तुमच्यावर अपार प्रेम करतो आणि तुमचं कल्याण करण्यासाठीच तो नवीन मार्ग खुले करतो. तुम्ही जिथे अडकला आहात तिथून बाहेर तुम्हाला काढण्यासाठी परमेश्वराने मार्ग आखून ठेवला आहे. आतापर्यंत ज्या संधी तुमच्या हातून गेल्या त्या संधींचा विचार करून दुःखी होऊ नका, कारण तुमच्यासाठी त्याहूनही मोठ्या आणि शुभ संधी येत आहेत, ज्या तुमचं संपूर्ण जीवन बदलून टाकतील. तुमचं जीवन आता एक महत्त्वाचा टप्पा गाठणार आहे, कारण तुम्ही जितक्या वेदना सहन केल्या आहेत त्यापेक्षा कितीतरी जास्त सुख तुमच्या जीवनात येणार आहे. फक्त तुम्ही श्रद्धा आणि सबुरी ठेवावी. परमेश्वराच्या कृपेने तुमच्या आयुष्यात जे अडथळे आले आहेत ते आता एकामागून एक दूर होणार आहेत, आणि जिथे तुम्हाला आता अंधार दिसतो तिथे लवकरच तेजस्वी प्रकाश पडणार आहे. भूतकाळातील दुःखांमध्ये अडकून राहू नका, कारण देवाने तुमच्यासाठी जास्त चांगलं भविष्य लिहिलं आहे, जिथे तुम्ही अभूतपूर्व यश मिळवाल आणि प्रत्येक अडथळ्यावर मात करून विजयी व्हाल. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा परमेश्वर पूर्ण करणार आहे. फक्त विश्वास ठेवा, कारण काही चमत्कार अशा वेळी घडतात जेव्हा तुम्ही त्याची सर्वात कमी अपेक्षा करता. तुमच्या सर्व कठीण प्रसंगांना सामोरं जाण्याची शक्ती तुम्हाला देवाने आधीच दिली आहे. त्यामुळे चिंता सोडा, कारण देव तुमच्यासाठी लवकरच मोठं सुखद आश्चर्य घेऊन येणार आहे. तुमच्या घरातील आर्थिक परिस्थिती आता लवकरच बदलणार आहे. जिथे तुम्ही संघर्ष करत होता तिथेच तुम्हाला समृद्धी आणि यश प्राप्त होणार आहे. तुमच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या आहेत आणि देवाने तुमच्यासाठी एक विशेष चमत्कार ठरवलेला आहे. त्यामुळे संयम ठेवा आणि परमेश्वराची कृपा कधीच उशिरा होत नाही हेही लक्षात ठेवा. स्वामींच्या कृपेने आता तुमच्या घरात समाधान, आरोग्य, समृद्धी आणि आनंदाचं वर्ष होणार आहे, कारण परमेश्वराने तुमच्या जीवनामध्ये सर्व काही चांगले कर्म पाठवले आहेत. परमेश्वराच्या आशीर्वादाने तुमच्या हातून आता मोठी कामं घडतील आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सर्व काही हरवलेलं परत मिळणार आहे. तुमचं भविष्य आता उज्ज्वल आहे, कारण देवाने तुमचं नशीब आता तुमच्या बाजूने फिरवलं आहे. तुमच्या वाट्याला आलेली संकट आता पूर्णपणे नष्ट होणार आहेत. तुमच्या आयुष्यात लवकरच अशी घडामोड होईल ज्यानंतर तुमचं नाव मोठ्या यशाच्या पुस्तकात कोरलं जाईल, कारण परमेश्वराने तुमच्यासाठी एक विशेष जागा राखून ठेवली आहे. तुमच्या जीवनात जी कठीण परिस्थिती आहे ती आता संपूर्णपणे बदलणार आहे, कारण परमेश्वर तुम्हाला एका नवीन स्तरावर नेण्यासाठी सिद्ध झाला आहे. आजपर्यंत तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करत होतात त्या आता एकामागून एक पूर्ण होत जाणार आहेत, कारण तुमच्या धैर्याची आणि श्रद्धेची परीक्षा संपली आहे. स्वामींच्या कृपेने आता तुम्हाला ज्या संधींसाठी इतके दिवस वाट पाहावी लागत होती
त्या स्वतःहून तुमच्या दारात येऊन उभ्या राहतील आणि तुम्हाला त्यांचा स्वीकार करता येईल. परमेश्वराच्या योजनांमध्ये उशीर होतो, पण अन्याय नाही. तुमच्यासाठी ज्याने जे सर्वोत्तम ठरवलं आहे ते लवकरच तुमच्या जीवनात प्रकट होईल. तुमच्या घरातील आर्थिक संकट आता लवकरच संपणार आहे. देवाने तुमच्या परिवारावर विशेष आशीर्वाद पाठवले आहेत, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या चांगल्या गोष्टी आता तुमच्या अपेक्षेपेक्षा लवकर आणि मोठ्या प्रमाणात मिळणार आहेत, कारण परमेश्वर तुम्हाला आता परीक्षेत पास करून मोठ्या यशाच्या दिशेने घेऊन जात आहे. तुमच्या मनातील प्रत्येक छोट्या मोठ्या इच्छा परमेश्वर पूर्ण करणार आहे, कारण तुमच्या प्रामाणिक श्रद्धेचा परमेश्वर नक्कीच योग्य मोबदला देणार आहेत. तुमच्या जीवनातील संपूर्ण दुःख, संकट, अडथळे आता संपणार आहेत, कारण परमेश्वराने तुमच्यासाठी एक मोठा चमत्कार लिहून ठेवला आहे. स्वामींच्या आशीर्वादाने आता तुमच्या जीवनात एक मोठा सकारात्मक बदल घडेल आणि तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रयत्नाचे यश सुद्धा मिळेल. तुम्ही जिथे अपयशी झालात तिथेच आता तुम्हाला सर्वात मोठं यश मिळेल, कारण देवाने तुमच्यासाठी मोठं भाग्य लिहिलं आहे. तुमच्या जीवनातील सर्व तणाव आता पूर्णपणे नष्ट होणार आहेत, कारण तुम्हाला नवनवीन आनंददायी संधी मिळणार आहेत. तुमच्या मनात जी इच्छा आहे ती आता खऱ्या अर्थाने पूर्ण होणार आहे, कारण देवाने तुमच्या जीवनासाठी चांगली योजना तयार केली आहे. तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आता सुखाचा, समृद्धीचा आणि शांततेचा वर्षाव होणार आहे, त्यामुळे आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. परमेश्वराच्या कृपेने तुमचं आयुष्य आता एका नव्या प्रकाशाने उजळणार आहे आणि तुम्हाला आतापर्यंत जे मिळालं नाही ते सर्व मिळणार आहे. तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या आता सहज शक्य होतील, कारण देवाने तुमच्या जीवनात एक मोठा चमत्कार घडवण्याचा निर्णय घेतला आहे. स्वामी भक्तांनो, कुठली काळजी करण्याची गरज नाही, कारण परमेश्वर जे काही करतात ते सर्व काही आपल्या भल्यासाठीच करतात. त्यामुळे कुठली चिंता किंवा काळजी मनात आणू नका. स्वामी भक्तांनो, परमेश्वराच्या निर्णयावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण परमेश्वराने घेतलेला निर्णय कधीच चुकत नाही. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनात ज्या अडचणी आल्या आहेत त्या फक्त एका परीक्षेसारख्या आहेत. तुम्ही जर विश्वासाने आणि धैर्याने त्या पार केल्या तर लवकरच तुमच्या आयुष्यात स्वामींच्या कृपेने आनंद, समृद्धी आणि यशाचं नवं पर्व सुरू होईल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील दुःखाचा अंधार नाहीसा होईल आणि एका नव्या प्रकाशाचा उदय होईल, जो तुम्हाला प्रगतीच्या आणि सुखाच्या मार्गावर घेऊन जाईल. फक्त तुमचा विश्वास अढळ ठेवा आणि स्वामींची सेवा नेहमी करत राहा. तुम्ही ज्या वेदना आणि संघर्षांमधून जातात त्या तुम्हाला अधिक मजबूत बनवत आहेत. स्वामींच्या कृपेने लवकरच तुमच्या मेहनतीला फळ मिळेल आणि तुम्हाला ज्या गोष्टींची आतुरतेने वाट पाहावी लागत होती त्या तुमच्या चरणाशी येऊन नक्कीच पोहोचतील. तुम्ही कितीही संकटांमध्ये असलात तरीही घाबरू नका, कारण स्वामींच्या कृपेने काहीही अशक्य नाही. त्यांच्या दिव्य सानिध्यात तुमच्या आयुष्यात सुखद परिवर्तन घडेल आणि तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येवर योग्य ते उत्तर मिळेल. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या जीवनात नवनवीन संधींना सामोरे जाल आणि त्या संधींचा योग्य उपयोग करून स्वतःला अधिक उंच स्थानी नेऊन ठेवाल. कोणतीही गोष्ट अशक्य नाही, फक्त तुम्ही श्रद्धेने आणि समर्पणाने पुढे जा. आज जे काही कठीण वाटत आहे ते उद्या सहज शक्य होईल, कारण तुम्ही ज्या क्षणी संपूर्ण समर्पणाने स्वामींच्या चरणी शरण जाता त्या क्षणी तुमच्या सर्व अडचणी, संकट आणि दुःख नाहीसं होण्यास सुरुवात होते. तुमच्या आयुष्यात जर अडथळे येत असतील तर घाबरू नका, कारण अडथळे येणं म्हणजे स्वामी तुम्हाला मोठ्या यशासाठी सिद्ध करत आहेत. तुम्ही जितके धैर्याने पुढे जाल तितकेच मोठे यश तुमच्या जीवनात येणार आहे. तुम्ही आज ज्या परिस्थितीत आहात ती परिस्थिती फक्त एक टप्पा आहे, पण स्वामींच्या कृपेने लवकरच तुम्हाला अशी उंची गाठता येईल जिथे तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. फक्त तुमच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा प्रवास सुरू ठेवा. स्वामींच्या कृपेने लवकरच तुमच्या आयुष्यात अशा संधी येतील
ज्या तुमचं नशीब बदलून टाकतील. आजच्या परीक्षांचा उद्या एक सुंदर पुरस्कार मिळेल आणि त्या पुरस्कारासोबत आनंद, समृद्धी आणि समाधान तुमच्या जीवनाचा भाग बनेल. तुमच्या जीवनात कधीही संकट येतील सांगता येत नाही, पण संकट आली तरी डगमगू नका, कारण स्वामी तुमच्या सोबत आहेत. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्वामी योग्य वेळी देतील आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तुमच्या समोर यशाचा दरवाजा उघडला जाईल. तुमच्या जीवनात आलेल्या प्रत्येक कठीण प्रसंगाचा सामना धैर्याने आणि श्रद्धेने करा, कारण त्या कठीण प्रसंगामधूनच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे चमत्कार घडू लागतात. फक्त स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण स्वामींच्या कृपेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतात. तुम्ही जितके श्रद्धेने त्यांना पुकाराल तितके लवकर ते तुमच्या मदतीला धावून येतील आणि तुम्हाला नवा मार्ग दाखवतील. तुमच्या मेहनतीचे आणि भक्तीचे फळ मिळायला वेळ लागत असेल तर त्याचा अर्थ फळ खूप गोड आणि मोठं असणार आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील संघर्ष लवकरच एका नव्या विजयामध्ये रूपांतरित होईल. तुमच्या जीवनात आज जरी अंधार वाटत असेल तरी लवकरच प्रकाश उगवणार आहे. हा अंधार फक्त एका मोठ्या प्रकाशाची पूर्वतयारी आहे, जो तुमच्या संपूर्ण जीवनाला उजळून टाकेल आणि तुम्हाला नवं यश मिळवून देईल. स्वामींच्या कृपेने लवकरच तुमच्या आयुष्यात अशी परिस्थिती येईल जी तुम्हाला अपार आनंद देईल. तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करत होतात त्या लवकरच तुमच्या हाती येणार आहेत, कारण तुमच्या श्रद्धेने आणि भक्तीने स्वामी प्रसन्न झाले आहेत. तुमचं जीवन आता एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर आहे. फक्त धीर ठेवा, विश्वास ठेवा आणि स्वामींवर समर्पित व्हा. लवकरच तुमचं संपूर्ण जीवन समृद्धी आणि आनंदाने भरून जाईल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात एक नवा सूर्योदय होणार आहे, जो तुम्हाला अशा यशाच्या आणि समृद्धीच्या वाटेवर घेऊन जाईल जिथे दुःख आणि अपयशाचा थांगपत्ता लागणार नाही. आजपर्यंत ज्या गोष्टींसाठी तुम्ही वाट पाहत होतात त्या आता तुमच्या दारात उभ्या आहेत. फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि त्यांच्या मार्गदर्शनानेच पुढे जात राहा, कारण तुमचं जीवन आता एका नव्या आनंददायी पर्वताकडे वळणार आहे. तुमच्या मनात जर एखादी इच्छा असेल तर ती स्वामींनी आधीच जाणली आहे. फक्त तुम्ही योग्य वेळी योग्य कृती करा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण तुमच्या मनात प्रत्येक इच्छा नक्कीच पूर्ण होतील. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व दुःख, कष्ट आणि संकट नाहीशी होऊन त्या जागी अपार आनंद आणि समाधानाचा वर्षाव होणार आहे. फक्त श्रद्धेने वाट पहा, कारण स्वामींच्या आशीर्वादाने सर्व काही शक्य आहे. स्वामी भक्तांनो, जेव्हा परमेश्वराचा आशीर्वाद भक्तांवर होतो तेव्हा भक्त कधीच संकटांच्या गर्तेत सापडत नाही. म्हणूनच तुम्हालाही परमेश्वराच्या कृपेचा लाभ मिळवायचा असेल तर निस्वार्थ भावनेने तुम्ही परमेश्वराची सेवा करत राहा. स्वामी भक्तांनो, तुमच्या जीवनातील अंधार लवकरच दूर होणार आहे, कारण स्वामींच्या कृपेने तुमच्या वाट्याला येणारी प्रत्येक समस्या एका मोठ्या समाधानात परिवर्तित होणार आहे. चिंता करू नका, कारण तुमच्या हृदयातील प्रत्येक प्रार्थना स्वामी ऐकत आहेत आणि योग्य वेळी ते तुमच्या जीवनात एक मोठा चमत्कार घडवून आणणार आहेत. परमकृपाळू गुरूंच्या आशीर्वादाने तुम्ही ज्या गोष्टींची आतुरतेने वाट पाहत आहात त्या लवकरच तुमच्या आयुष्यात येऊन तुम्हाला आनंदाने भरून टाकतील. तुमच्या मार्गातील सर्व अडथळे स्वामींच्या कृपेने दूर होतील आणि तुमच्यासाठी संधींचे नवीन द्वार उघडतील, जिथे फक्त यशाची भरभराट असेल. ज्या गोष्टींचे स्वप्न तुम्ही अनेक वर्षांपासून पाहत आहात ते आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे. फक्त श्रद्धेने वाट पहा आणि विश्वास ठेवा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्या संधींमध्ये बदलली जाईल आणि एक नवा प्रवास सुरू होईल, जो तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल. तुमच्या आयुष्यात अचानक चमत्कार घडतील आणि त्या प्रत्येक चमत्कारामागे स्वामींचा आशीर्वाद असेल, जो तुमचं जीवन अधिक सुंदर करेल. तुम्हाला तुमच्या परिश्रमाचे फळ लवकरच मिळेल, कारण स्वामींनी तुमच्यासाठी काहीतरी अद्भुत ठरवलं आहे, जे तुम्हाला
तुमच्या कल्पनेच्या पलीकडलं असेल. काळजी करू नका. तुम्हाला लाभ मिळवण्यासाठी फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि ते तुम्हाला योग्य वेळी योग्य दिशा नक्कीच दाखवतील. तुमच्या जीवनातील संघर्ष आता संपणार आहे, कारण स्वामी तुमच्या जीवनात असा प्रकाश आणतील जो कायमस्वरूपी टिकून राहील. आज तुम्ही ज्या अडचणींमध्ये आहात त्या उद्या तुमच्या यशाची पायरी ठरणार आहेत. फक्त संयम ठेवा आणि स्वामींच्या इच्छेप्रमाणे पुढे चालत राहा. स्वामी तुमच्या प्रत्येक कष्टाचा हिशोब ठेवत आहेत आणि योग्य वेळी तुम्हाला अशा भरभराटीला नेतील की जग तुमच्या यशाची कथा ऐकेल. जीवनात किती अडथळे आले तरी स्वामींवर श्रद्धा ठेवा, कारण स्वामींच्या कृपेनेच अंधार दूर होतो आणि प्रकाशाचा मार्ग सापडतो. तुम्ही ज्या आर्थिक समस्या सहन करत आहात त्या आता संपणार आहेत, कारण स्वामींनी तुमच्यासाठी समृद्धीचा मार्ग तयार केला आहे. कोणत्याही संकटात असलात तरीही घाबरू नका, कारण स्वामी तुमच्या पाठीशी आहेत आणि ते तुमचं संरक्षण करत राहतील. तुमच्या आयुष्यात अचानक आनंदाची भरती येईल आणि ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या सहज शक्य होतील. तुम्ही ज्या गोष्टींसाठी झगडत होतात त्या आता सहज तुमच्या हातात येणार आहेत, कारण स्वामींच्या कृपेने तुमच्यावर मोठी कृपा होणार आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात अशा घटना घडतील ज्या तुमच्या यशाची नवीन सुरुवात करतील. तुमच्यावर असलेल्या ऋणातून लवकरच मुक्तता मिळेल आणि स्वामींनी तुमच्यासाठी एक नवीन आर्थिक समृद्धीचा मार्ग तयार केला आहे. तुमच्या आयुष्यात आता जे काही घडणार आहे ते चांगल्यासाठीच आहे, कारण स्वामींनी तुमच्यासाठी काहीतरी विशेष योजना आखली आहे. काळजी करण्याची गरज नाही, कारण ज्या गोष्टी तुम्हाला हरवलेल्या वाटत आहेत त्या लवकरच तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात परत येणार आहेत. संकट कितीही मोठी असो तुम्हाला हरवू शकत नाही, कारण तुमच्या पाठीशी एक अदृश्य शक्ती आहे जी तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढते. तुमच्या आयुष्यातील सर्व संकट आता समाप्त होणार आहे आणि आता समृद्धी, यश आणि शांतता यांचा नवा प्रवास सुरू होणार आहे. स्वामींच्या कृपेने तुम्हाला अशा संधी मिळणार आहेत ज्या तुमचं जीवन बदलून टाकतील आणि तुमचं यश नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल. तुम्ही आता ज्या कठीण काळातून जात आहात तोच काळ तुमचं भविष्य उज्ज्वल बनवणार आहे. फक्त संयम ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. तुमच्या कर्माचा योग्य मोबदला तुम्हाला लवकरच मिळेल, कारण स्वामींनी तुमच्यासाठी आशीर्वादांचा साठा तयार ठेवला आहे. आज जे अशक्य वाटतंय ते उद्या तुमच्यासाठी सहज शक्य होणार आहे, कारण तुमच्यावर स्वामींची कृपादृष्टी आहे. ज्या गोष्टी तुम्हाला मिळत नव्हत्या त्या आता सहज मिळणार आहेत, कारण स्वामींनी तुमच्या मार्गातील अडथळे दूर करण्यास सुरुवात केली आहे. तुमच्या मनातील प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल, कारण स्वामींच्या कृपेने लवकरच चमत्कार होणार आहे. आजवर तुम्ही जितक्या कठीण परिस्थितीत होतात त्याहून अधिक मोठ्या आनंदाच्या लहरी आता तुमच्या जीवनात येणार आहेत. दुःखाच्या काळानंतर आनंदाचा सूर्य नक्कीच उगवतो आणि स्वामींनी तो आनंद तुमच्यासाठी राखून ठेवला आहे. तुमचं नशीब आता चमकणार आहे, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात नवीन सकारात्मक बदल होणार आहेत. ज्या गोष्टी तुम्हाला गमावल्यासारख्या वाटत आहेत त्या आता नवीन स्वरूपात तुमच्यासमोर प्रकट होणार आहेत. काळजी करू नका, कारण स्वामींनी तुमच्यासाठी सुख समृद्धीची वाट मोकळी केली आहे. फक्त श्रद्धेने पुढे जा. तुमचं आयुष्य आता एका नवीन अध्यायात प्रवेश करणार आहे, जिथे फक्त आनंद, समाधान आणि यश असेल. तुम्ही आतापर्यंत ज्या गोष्टींसाठी संघर्ष करत होतात ते आता सहज मिळणार आहेत, कारण स्वामींच्या कृपेने तुमचं भाग्य प्रबळ होत आहे. तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होतील, कारण स्वामींनी तुमच्यासाठी एक अनमोल योजना आखली आहे. स्वामींवर अढळ श्रद्धा ठेवा, कारण त्यांचं प्रेम तुमचं जीवन प्रकाशमय करेल आणि तुम्हाला सर्वोच्च यशाकडे नेईल. तुम्ही जितकं स्वामींच्या भक्तीत स्वतःला अर्पण कराल तितकं तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल आणि तुमचं भविष्य उज्ज्वल होईल. तुमच्या जीवनात एक चमत्कार होणार आहे जो तुमचं संपूर्ण जीवन बदलून टाकेल आणि तुम्हाला नव्या दिशेने मार्गदर्शन करेल. स्वामी भक्तांनो, जो मार्ग तुम्ही निवडला आहे त्या मार्गावर चालताना कधी तुम्हाला अपयश येणार नाही,
कारण स्वामींचा मार्ग कधीच तुम्हाला हरू देणार नाही. स्वामी भक्तांनो, स्वामींवर तुमची असलेली श्रद्धा आणि निष्ठा हीच तुमची सर्वात मोठी ढाल आहे, जी तुम्हाला सर्व संकटांपासून सुरक्षित ठेवेल. तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टींसाठी तुम्ही बराच काळ वाट पाहत आहात त्या आता स्वामींच्या कृपेने सहज तुम्हाला प्राप्त होतील आणि तुम्हाला हवी असलेली शांतता, आनंद आणि समृद्धी मिळेल. आता तुमच्या जीवनातील प्रत्येक दिवस एक नवा उत्साह घेऊन येईल, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होऊन यशाचा मार्ग प्रशस्त होईल. तुम्ही कितीही कठीण परिस्थितीत असलात तरी काळजी करू नका, कारण स्वामींच्या कृपेने आता तुमच्यावर संपत्ती, यश आणि आनंदाचा वर्षाव होणार आहे. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आता जास्त वेळ लागणार नाही, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या प्रत्येक संकटावर विजय मिळणार आहे. ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या आता सहज शक्य होतील, कारण स्वामींच्या दिव्य शक्तीने तुम्हाला जीवनात चमत्कार बघायला मिळेल. तुम्हाला वाटत असेल की काही गोष्टी तुमच्यासाठी दूर आहेत, पण स्वामींच्या कृपेने त्या लवकरच तुमच्यापर्यंत पोचतील आणि तुमचं जीवन आनंदाने भरून जाईल. कोणत्याही परिस्थितीत घाबरू नका, कारण स्वामींनी तुमचं जीवन संपूर्ण सकारात्मक ऊर्जेने भरून टाकलं आहे आणि आता तुमचं भविष्य उज्ज्वल होणार आहे. आज तुम्ही ज्या कठीण काळातून जात आहात त्याचा शेवट लवकरच होणार आहे आणि आता जीवनात आनंद आणि समृद्धीचा नवा अध्याय सुरू होणार आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं नशीब पूर्णपणे बदलणार आहे आणि जिथे तुम्ही आज संघर्ष करत आहे तिथेच उद्या तुम्हाला मोठं यश मिळणार आहे. तुम्ही ज्या आर्थिक, मानसिक किंवा शारीरिक संकटांमधून जात आहात त्या सगळ्या समस्यावर आता स्वामींच्या कृपेने एकच उपाय मिळेल आणि तो म्हणजे अमर्याद सुख आणि समाधान. आता तुम्ही विचार केला नसेल असा चमत्कार तुमच्या जीवनात घडणार आहे, ज्यामुळे तुमचं आयुष्य हे संपूर्णतः बदलणार आहे आणि तुम्हाला यशस्वी आणि समाधानी जीवन मिळणार आहे. आजपासून तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्टीत सकारात्मक बदल दिसू लागतील, कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील अंधकार नाहीसा होऊन प्रकाशमय दिवस सुरू होणार आहे. तुमचं आयुष्य ज्या क्षणाची वाट पाहत होतं तो क्षण आता अगदी जवळ आहे आणि स्वामींच्या कृपेने तुम्हाला सर्व सुख, शांतता आणि समृद्धीचा अनुभव येईल. कोणत्याही गोष्टीबाबत निराश होण्याची गरज नाही, कारण स्वामींनी तुमच्यासाठी आधीच नियोजन केलं आहे आणि आता फक्त तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मकता ठेवून पुढे जायचं आहे. जे लोक तुमच्या विरोधात होते, जे तुम्हाला कमी समजत होते, त्यांना लवकरच तुमच्या यशाचं आणि प्रगतीचं प्रत्युत्तर मिळेल, कारण स्वामींच्या कृपेने आता तुमचं नाव उंचावणार आहे. कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका, कारण आता तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होणार आहेत आणि तुमच्या पुढच्या प्रत्येक पावलाला स्वामींचा आशीर्वाद लाभणार आहे. आजपासून जीवनातील प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येईल आणि तुम्हाला ज्या गोष्टी पूर्वी कठीण वाटत होत्या त्या आता सहज मिळतील. जे अडथळे, संघर्ष आणि कठीण प्रसंग तुमच्या आयुष्यात आले होते ते आता नष्ट होणार आहेत, कारण स्वामींनी तुमच्यासाठी नवीन आनंदाचा मार्ग उघडला आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप दिवस मेहनत घेतलीत आणि त्याचे परिणाम दिसत नव्हते ते आता स्वामींच्या आशीर्वादाने अचानक तुमच्या हातात येतील. जीवनात कधीकधी कठीण प्रसंग येतात, पण त्यातूनच मोठं यश मिळतं आणि आता तुम्हाला स्वामींच्या कृपेने अशा एका महान यशाचा अनुभव लवकरच मिळणार आहे. फक्त विश्वास ठेवा, कारण स्वामींनी तुमच्यासाठी एक मोठी योजना आखली आहे, जिथे तुमचं संपूर्ण जीवन एका वेगळ्याच उंचीवर जाईल. तुमच्या इच्छा, स्वप्न आणि ध्येय आता स्वामींच्या कृपेने सहज पूर्ण होणार आहेत. फक्त तुम्ही सकारात्मक राहा आणि पुढे जात राहा. तुम्ही आयुष्यात खूप संघर्ष केला आहे आणि आता तो संघर्ष संपून स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सुखाचे दिवस सुरू होणार आहेत. आता मागे वळून पाहण्याची गरज नाही, कारण स्वामींनी तुमच्या पुढच्या मार्गावर फुलांचा वर्षाव केला आहे आणि आता तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवण्याची तयारी सुरू केली आहे.
जे अडथळे आज तुम्हाला मोठे वाटतात ते लवकरच नाहीसे होतील आणि स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन संपन्न आणि आनंदी बनेल. तुम्हाला कधी कल्पनाही नसेल की एवढं मोठं यश तुमच्या वाट्याला येईल, पण आता स्वामींच्या कृपेने तुमच्या संपूर्ण जीवनाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. आज तुम्ही ज्या मार्गावर चालत आहात तो लवकरच प्रगती, आनंद आणि यशाच्या दिशेने जाणार आहे. कारण स्वामींच्या आशीर्वादाने आता संपूर्ण विश्व तुमच्या बाजूने असणार आहे. तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रार्थना केलीत त्या आता पूर्ण होणार आहेत. कारण स्वामींनी तुमच्या आयुष्याच्या नियतीत मोठं परिवर्तन घडवण्याचा निर्णय घेतला आहे. आता लवकरच तुमचं नाव, तुमचं यश आणि तुमचं कर्तृत्व सर्वत्र गाजणार आहे. कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं भाग्य अचानकपणे बदलणार आहे. फक्त एकदा मागे वळून पहा आणि बघा की किती दूरपर्यंत तुम्ही प्रवास केला आहे. आता पुढे जाण्यासाठी फक्त स्वामींच्या आशीर्वादाने ऊर्जा घ्या आणि तुमचं ध्येय गाठा. आजपासून तुमच्या जीवनात अशी चमत्कारी घटना घडेल जी तुमच्या संपूर्ण भविष्याला नवीन दिशा देईल आणि तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल. कोणत्याही परिस्थितीत विश्वास सोडू नका, कारण स्वामींनी तुमच्यासाठी अशी योजना आखली आहे जी तुमच्या कल्पनेपलीकडची आहे आणि जी तुम्हाला आनंदाने भरून टाकेल. आता लवकरच असा दिवस येणार आहे ज्या दिवशी तुमचं संपूर्ण जीवन आनंद, यश आणि संपत्तीने भरलेलं असेल. फक्त तुमचा विश्वास दृढ ठेवा आणि स्वामींवर श्रद्धा ठेवा. ज्या गोष्टी तुम्हाला शक्य नाहीत असं वाटतं त्या आता सहज शक्य होतील, कारण स्वामींनी तुमच्या आयुष्यात कृपेचा सागर उघडला आहे. आता कोणत्याही अडथळ्याला घाबरण्याची गरज नाही, कारण स्वामींनी तुमच्या मार्गावर प्रकाश टाकला आहे आणि आता फक्त पुढे जायचं आहे. स्वामी भक्तांनो, जे मिळवायचं आहे ते सर्व काही स्वामींच्या कृपादृष्टीने तुम्हाला मिळणार आहे. म्हणून चिंता करू नका, दुःखी होऊ नका. तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. फक्त सकारात्मक विचार करा. स्वामी भक्तांनो, जिथे सकारात्मक विचार असतो तिथे सर्व गोष्टी भक्ताच्या बाजूने घडत असतात. म्हणून सकारात्मक विचार खूप महत्त्वाचा आहे. स्वामी भक्तांनो, ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटतात त्या प्रत्यक्षात शक्य आहे, कारण तुम्ही जिथे थांबता तिथूनच ईश्वर कृपेचा प्रवाह सुरू होतो आणि तुमच्या जीवनात स्वामींच्या आशीर्वादाने सुख आणि समृद्धीचा नवा अध्याय लिहिला जातो. कधी चिंता करू नका, कारण ज्यावेळी तुम्हाला वाटेल की आता मार्ग नाही, तेव्हा स्वामींची कृपा तुमच्यासाठी नव्या दिशेने वाट दाखवेल आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल. तुमच्या जीवनात अडचणी आल्याच पाहिजेत, कारण त्या तुमची परीक्षा घेण्यासाठी नसतात, तर तुम्हाला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी येतात. आणि स्वामींच्या कृपेने त्या सगळ्या अडचणी एका क्षणात नाहीशा होतात. तुमच्या प्रार्थना व्यर्थ जात नाहीत. जरी स्वामी लगेच उत्तर देत नसतील तरी योग्य वेळी त्यांची कृपा तुमच्यावर होईल आणि तुम्ही जे स्वप्न बघताय ते नक्कीच सत्यात उतरेल. स्वामींचा आशीर्वाद म्हणजे एक अमूल्य दैवी कवच आहे, जे तुम्हाला कधीही संकटातून सुरक्षित ठेवतं आणि प्रत्येक संकटानंतर नवा विजय मिळवण्याची ताकद देतं. किती अंधार असला तरी एक लहानसा दिवस संपूर्ण अंधकार हटवू शकतो. तसंच स्वामींच्या कृपेने छोटासा चमत्कारही तुमच्या जीवनात मोठा आनंद घेऊन येतो. तुम्ही केलेला प्रत्येक चांगला विचार, प्रत्येक चांगली कृती आणि स्वामींवर ठेवलेला विश्वास हे तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येईल. कधीकधी आपल्याला वाटतं की आपण एकटे आहोत, पण लक्षात ठेवा, स्वामी आपल्या प्रत्येक पावलावर असतात आणि योग्य वेळी आपली सुटका संकटांमधून करतात. तुमचं मन जितकं शांत आणि सकारात्मक असेल तितकाच स्वामींच्या कृपेचा प्रकाश तुमच्या जीवनात झळाळून उठेल आणि तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने नेईल. तुम्हाला यश मिळवण्यासाठी मेहनत करावीच लागेल, पण स्वामींचा आशीर्वाद असेल तर यशाची फळं तुम्हाला दुप्पट वेगाने मिळतील. स्वामींच्या चरणी नतमस्तक झाल्यावर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांचे जसेच तसे उद्घाटन होते.
आणि प्रत्येक गोष्टी यशस्वी होण्यासाठी एक अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहते. कधी असा विचार करू नका की तुम्ही अपयशी आहात, कारण अपयश हा फक्त यशाच्या दिशेने जाणारा एक टप्पा आहे आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही या टप्प्याला पार करून पुढे जाल. तुमच्या मेहनतीला आणि स्वामींच्या कृपेचा संगम झाला की जगातील कोणती ताकद तुम्हाला यशस्वी होण्यापासून थांबवू शकत नाही. स्वामींवर ठाम विश्वास ठेवा. जरी परिस्थिती कठीण वाटली तरी तुमच्या श्रद्धेच्या बळावर चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाहीत. स्वामींच्या कृपेने जेव्हा जीवनात सकारात्मक बदल होतो तेव्हा मागे वळून पाहण्याची गरजच लागत नाही, कारण समोर फक्त प्रकाशच प्रकाश असतो. तुमच्या जीवनात येणारी प्रत्येक परीक्षा ही फक्त स्वामींच्या मोठ्या आशीर्वादासाठी पूर्वतयारी असते. म्हणून घाबरू नका आणि आत्मविश्वासाने पुढे जा. स्वामींच्या कृपेने प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य होते. जिथं माणसाची शक्ती कमी पडते तिथं ईश्वरी शक्ती तुमच्यासाठी नवा मार्ग निर्माण करते. स्वामींवर श्रद्धा ठेवा, कारण विश्वासाच्या जोरावर समुद्रही 2 भागात विभागला जातो आणि पर्वतही मार्ग सोडतो. प्रत्येक सकाळ ही एक नवीन संधी घेऊन येते आणि स्वामींच्या आशीर्वादाने ही संधी तुम्हाला यशाच्या शिखरावर नक्कीच नेईल. तुमच्या मनात असलेली कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी फक्त स्वामींवर निश्चय आणि श्रद्धा ठेवा आणि पहा कसा चमत्कार घडतो. स्वामींची कृपा ही एक अशी अनमोल देणगी आहे जी संकटांमध्येही कवच कुंडलासारखी तुमची रक्षा करते आणि प्रत्येक अडथळा पार करण्यासाठी तुम्हाला योग्य तो मार्ग सुद्धा दाखवते. तुम्ही जिथे असाल, कोणत्याही संकटामध्ये असाल, पण जर तुम्ही स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला असाल तर तुमचं रक्षण करण्यासाठी स्वामी नक्कीच येतील. तुमच्या डोक्यावर संकटांचे ढग असले तरी लक्षात ठेवा, तुमच्या मागे नेहमीच स्वामींच्या कृपेचा तेजस्वी प्रकाश असतो. स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि पहा काही काळाने तुमच्या जीवनात येणाऱ्या समस्या कशा आपोआप सुटतात आणि आनंदाचा नवा दिवस उगवतो. स्वामींच्या चरणी एकदाच संपूर्णपणे लीन व्हा, मग पहा तुमच्या जीवनात अपूर्व चमत्कार घडतो आणि प्रत्येक अडचण ही सोपी वाटू लागते. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य सुवर्ण काळात परिवर्तित होईल आणि तुम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळेल. जीवनात आनंद हवा असेल तर त्याचा पाया श्रद्धा आणि स्वामींवर असलेला निश्चय असावा. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण सुखदायक बनेल आणि तुम्ही सकारात्मक ऊर्जेने भारावलेले राहाल. जेव्हा संपूर्ण विश्वासाने स्वामींना शरण जाता तेव्हा कोणतेही संकट, कोणतीही समस्या, कोणताही अडथळा तुमचं नुकसान करू शकत नाही. स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि तुमच्या मेहनतीच्या जोरावर पुढे चला, कारण यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे आधीच एक अदृश्य दैवी शक्ती आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांची कृपा ही प्रत्येक भक्तावर होत असते. फक्त भक्ताने दृढ मनाने परमेश्वरावर विश्वास ठेवायला हवा. जिथे विश्वास आणि श्रद्धा आहे तिथंच स्वामींचा चमत्कार घडतो. स्वामी भक्तांनो, तुम्ही नक्कीच विजयी व्हाल, कारण तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये स्वामी स्वतः लक्ष देत आहेत. तुमच्या आयुष्यात कितीही अडथळे आले तरी चिंता करू नका, कारण स्वामींच्या कृपेने सर्व संकट दूर होतील आणि तुमच्या मार्गात सुवर्ण संधी उभ्या राहतील. तुमच्यावर आलेल्या प्रत्येक कठीण प्रसंगाचा अंत लवकरच होईल, कारण जिथे श्रद्धा आणि भक्ती असते तिथं स्वामींचे दिव्य संरक्षण असते आणि ते तुम्हाला नेहमी योग्य मार्ग दाखवतात. जी गोष्ट तुमच्या हातून निसटली आहे ती पुन्हा मिळवण्यासाठी फक्त स्वामींची मनपूर्वक उपासना करा, कारण स्वामींचे आशीर्वाद तुमच्या कष्टांना यशात परिवर्तित करणारे आहेत. तुमच्या प्रयत्नांना जेव्हा स्वामींचा आशीर्वाद मिळतो
तेव्हा कोणतीही शक्ती तुमचा विजय रोखू शकत नाही. कारण स्वामींची कृपा मिळालेल्या भक्तासमोर जगातील कोणतंही संकट टिकू शकत नाही. तुमच्या जीवनात आलेले संकट म्हणजे फक्त एक परीक्षा आहे आणि त्या परीक्षेत तुम्ही यशस्वी व्हाल. कारण स्वामींचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि स्वामींच्या मार्गदर्शनाने तुमचं आयुष्य आनंदाने उजळून निघेल. स्वामींवर अखंड श्रद्धा ठेवा. कारण जेव्हा तुम्हाला वाटतं की आता काहीच शक्य नाही, तेव्हा स्वामींचा अदृश्य हात तुमच्यासाठी चमत्कार घडवतो आणि तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करतो. जीवनातील कठीण प्रसंगामध्ये खचून न जाता दृढ श्रद्धेने स्वामींची उपासना करा. कारण ते तुमच्या मनातील प्रत्येक विचार जाणून आहेत आणि त्यांच्या इच्छेने तुमचं जीवन सुख समृद्धीने भरून जाईल. कधीकधी तुम्हाला वाटेल की देव ऐकत नाही, पण त्याच वेळी स्वामी तुमच्यासाठी काहीतरी मोठं घडवून आणत असतात. म्हणूनच फक्त श्रद्धा ठेवा आणि धैर्याने वाटचाल करत राहा. तुमच्या जीवनात जी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी फक्त कठोर परिश्रम आणि स्वामींवरील श्रद्धा हवी. कारण ज्यावर त्यांची कृपा असते तो कधी अपयशी होत नाही. काही वेळा जीवनात अशा अडचणी येतात ज्या आपण समजू शकत नाही, पण त्या अडचणी तुम्हाला एका मोठ्या यशाच्या दिशेने घेऊन जात असतात. कारण स्वामींनी तुमच्या भविष्याची योजना आधीच ठरवलेली असते. तुमच्या जीवनात संकट कितीही मोठी असली तरी त्या संकटांवर विजय मिळवण्यासाठी फक्त स्वामींची कृपा पुरेशी आहे. कारण स्वामींचा आशीर्वाद मिळाल्यावर दैवसुद्धा बदलतं. तुम्हाला ज्या गोष्टींसाठी वाट पाहावी लागते ती गोष्ट खूप मोठ्या स्वरूपात तुमच्या आयुष्यात येणार असते. म्हणूनच संयम ठेवा आणि स्वामींच्या आशीर्वादाची वाट पहा. स्वामींच्या चरणी तुमच्या मनातील सर्व दुःख अर्पण करा. कारण त्यांच्या आशीर्वादाने जीवनातील प्रत्येक समस्या लवकरच सुटेल आणि एक नवा आनंदाचा दिवस उजाडेल. जीवनात यश आणि अपयश दोन्ही येतात, पण जिथं स्वामींची कृपा असते तिथं प्रत्येक अपयश यशात बदलतं आणि प्रत्येक संकट संधी बनतं. आज जरी तुम्हाला वाटत असेल की काहीही ठीक होत नाही, तरी काळजी करू नका. कारण स्वामी तुमच्यासाठी काहीतरी उत्तम घडवण्याच्या तयारीत आहेत. फक्त स्वामींच्या मार्गावर श्रद्धा ठेवा. स्वामी भक्तांनो, कधीकधी जीवनात काही तरी चुकीचं वाटत असेल, पण लक्षात ठेवा स्वामी कधीही तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाऊ देणार नाही. तुमच्या हातून कितीही चुका झाल्या असल्या तरीही चिंता करू नका. कारण स्वामींच्या दयाळू कृपेने त्या चुका सुधारल्या जातील आणि तुम्हाला पुन्हा नवीन संधी मिळेल. जीवनातील प्रत्येक दुःखाच्या मागे एक मोठं सुख लपलेलं असतं आणि जेव्हा स्वामींच्या कृपेने ते सुख तुमच्या आयुष्यात येतं तेव्हा पूर्वीच्या सर्व दुःखांचा विसर पडतो. तुमच्या आयुष्यात जे चांगलं आहे ते टिकून राहील आणि जे चांगलं नाही ते स्वामींच्या कृपेने लवकरच नष्ट होईल. कारण स्वामींचा आशीर्वाद भक्तांच्या जीवनात नेहमीच सकारात्मक बदल घडवतो. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य म्हणजे परमेश्वरानेच दिलेली एक सर्वोत्तम भेट आहे. म्हणून आपल्या आयुष्याचा नेहमी आदर करा. आपण परिस्थितीमुळे झगडत आहोत, परिस्थिती सुधारली तर नक्कीच आयुष्य सुंदर वाटेल. ही तर सर्व परीक्षा आहे, या परीक्षेला सामोरं जा. स्वामी भक्तांनो, अनेक भक्तांना असं वाटतं की खूप दिवसांपासून मी स्वामींची सेवा करतो आहे, परंतु मला कुठल्याही प्रकारच्या स्वामींच्या कृपेचा अनुभव आला नाही. पण स्वामी भक्तांना हे लक्षात ठेवा की तुम्ही त्या दिवसांपासून इथपर्यंत सही सलामत आलात, हाच सर्वात मोठा परमेश्वराचा चमत्कार आहे. परमेश्वराचा चमत्कार हा अनुभवायची गोष्ट आहे. तो अनुभवा, नक्कीच तुम्हाला समजेल की परमेश्वर आहेत आणि चमत्कार सुद्धा घडवत आहेत. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये प्रत्येक दुःखाच्या मागे सुख लपलेलं असतं. फक्त त्या दुःखाला सावरून सुखाकडे जावं लागतं. स्वामी भक्तांनो,
प्रत्येक दुःखद घटना या प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये घडतात, परंतु दुःखद घटनांना कवटाळून बसलो तर आयुष्यभरच दुःखच वाटायला येईल. म्हणून दुःखाला विसरून सुखाचे क्षण लक्षात ठेवा. स्वामी भक्तांनो, आपलं आयुष्य कसं जगायचं हे आपल्याच हातात आहे. फक्त परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखवतील, त्या मार्गावर चालत राहायचं, सर्व काही चांगलं होईल. स्वामी भक्तांनो, नक्कीच परमेश्वराची कृपा तुमच्यावर होईल.